मला वाटतं अनेक वर्षापासून इथं स्थायिक असणाऱ्या कुणबी समाजाच्या सगळ्याच रहिवाशांची इच्छा होती की ओपन स्पेस जी होती त्याच्यामध्ये एक समाज मंदिर व्हावं. थोडा मला वाटतं उशीर झाला पण चांगलं काम झालं आणि समाज मंदिरामुळं आपल्याला छोटे मोठे कार्यक्रम उठायला बसायला मुलांना पण त्यांचे वर्ग वगैरे घ्यायला सगळी सुविधा आज या ठिकाणी झाली. अजून पण आपण पुढं जी काय असतील ती कामं करून मी आहे, रवी आहे, महेश आहे, आविदादा आहे, सगळेच नगरसेवक जे आहेत सगळेच प्रयत्न करत राहतील. आम्ही सुद्धा सगळे बरोबर आहे. आज हे मोठं काम जे आहे आपण राज्य शासनाकडनं आपल्याला जो निधी उपलब्ध झाला आपल्या नगरविकास विभागातून त्यातनं हे काम आपण उभं केलंय आणि हे काम होत असताना म्हणजे तसं आपल्या कामाची आपल्याला लक्षात येत नाही पण अगदी मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्यांनी या कामाच्या मंजुरीला मदत केलेली हे लक्षात ठेवा. कारण आपल्याला काय वाटतं आपण नगरपालिका इकडे बघतो पण शेवटी पैसा जो या कामाला लाभ कुठनं आला, कुणी याला मंजुरी दिली, मंत्रालयात ही कामं मंजूर कशी झाली, हा एक वेगळी प्रक्रिया असते. हे सगळ्यांना जे त्या प्रक्रियेत असतात त्यांना कळतं पण सगळ्यांनाच कळतं असं नाही. कारण आपण रोज आपल्या व्यापार उद्योगात नोकरी याच्यात असतो त्यामुळे रोजचं काय होतंय काय नाही. पण आज ही वास्तू आज आपल्या शासनाच्या सातारा नगरपालिका आणि आपले इथं उपस्थित असणारे सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या प्रयत्नातून झाली. मला या प्रयत्नाला हातभार लावता आला आणि तुमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करून देता आलं. सगळ्यांना आजच्या लोकांना सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपलं सगळ्यांचं असंच थोडं आम्हाला सहकार्य राहावं ही विनंती करतो.